आणि ऑपरेशन टायगर यशस्वी होता शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी एक मोठं विधान केलंय। कॉफी विथ कौशिक या आमच्या कार्यक्रमामध्ये श्रीकांत शिंदे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद देण्याच्या संदर्भात उदय सामंत यांनी भाष्य केलेलं आहे। सत्तेमध्ये वाटा वाढला की केंद्रामध्ये नक्कीच वाढीव मंत्रिपदाची मागणी होणार असंही सामंत म्हणाले। तर ऑपरेशन टायगर हे नक्कीच यशस्वी होईल, खासदारांच्या सह्या नाहीत वगैरे या सगळ्या वावड्या आहेत असं देखील उदय सामंत यांनी म्हटलं। ज्यांना नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान म्हणून सुद्धा मार्क्स दिले, अशी व्यक्ती जर बनणार असेल तर त्यातला असा क्रायटेरिया लावण्यात काही अर्थ नाही की ते एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव आहेत। नाही, असा तर क्रायटेरिया लावलाच नाही। एक वाटा वाढला सत्तेत की एखाद्या पक्षाला अजून स्थान मिळतं, म्हणजे ज्यांचे जास्त खासदार त्यांना जास्त जागा, त्यामुळे आता तुमचा एवढा मोठा वाटा जर 6 वाढणार असेल तर त्याचं रिफ्लेक्शन नक्कीच मागणी करू ना, नक्कीच, कारण शेवटी वाटा वाढलेला आहे। एखादं जादा केंद्रातलं मंत्रिपद पाहिजे ही विनंती स्वतः साहेब किंवा आम्ही जाऊन अमित शाह साहेबांना करू किंवा आमचा आता सत्तेमध्ये वाटा वाढलेला आहे, आम्हाला एखादं मंत्रिपद जादा द्या। आता जे कोण काय वावड्या उठवत आहेत की कदाचित सही झालेली नसेल, कदाचित अजून काय झालेलं नसेल। आताच मी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ऐकतोय आणि बघतोय की जे ऍफिडेव्हिट केलेलं आहे त्याचा देखील जो काही मजकूर आहे तो देखील आम्हाला बघायला मिळतोय। ज्या काही गोष्टी करू किंवा केलेल्या आहेत या कायदेशीररित्या सगळ्या गोष्टी तपासून केलेल्या असतात। मी अनेक वेळा सांगितलंय की टायगर ऑपरेशन हे नामकरण, हे बारसं हे कुठून निर्माण झालंय हे खरंच कोणाला माहिती नाही। उद्या परवा काही नगराध्यक्ष देखील प्रवेश करतायत जे युबीटीचे आहेत, जे काँग्रेस पक्षाचे आहेत। अनेक नगरसेवकांनी ह्या 7-8 दिवसामध्ये प्रवेश केलेला आहे। त्याच्यामुळं कर्तृत्वावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक टायगर ऑपरेशन न राबवता देखील पक्षामध्ये येत आहेत। त्याच्यामुळे टायगर ऑपरेशन आता ते तुम्ही सुरू राहणार न राहणार याच्यापेक्षा पक्षप्रवेश सुरूच राहणार आहेत। शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडले आणि याचवरून तापलेलं वातावरण शांत होत नाही, तोवरती ठाकरे